नमस्कार मैत्रिणींनो, हे जे काही छकुली बघत होती आणि आता तुम्ही जे काही बघत आहात ते आहे माझ्या डोहाळे जेवणाच्या ज्वेलरीची तयारी, जी मी स्वतः बनवत आहे. तर यामध्ये लिस्टप्रमाणे राहुलने मला सर्व लागणारे मटेरियल क्रॉफर्ड मार्केटवरून आणून दिले होते. ग्लूगन माझ्याकडे ऑलरेडी होते. सो इथे हे सनफ्लावर आहेत, त्यामध्ये बेबी पिंक कलरचं फ्लावर मी स्टिक करते आणि हे कॉम्बिनेशन मला खरंच खूप आवडलं, जे उठून दिसत होतं. माझी साडी पर्पल कलरची आहे, त्यामुळे हे जे कॉम्बिनेशन आहे फ्लावर्सचं ते त्याच्यावरती रिअली उठून दिसतंय. तर आधी मी अगोदर लावून बघितलं साडीवरती हे कॉम्बिनेशन ज्वेलरीचं कसं कलर कॉम्बिनेशन दिसतंय, तर ते खूपच छान दिसत होतं. तुम्हाला लास्टला ते नक्कीच बघायला मिळेल. तर ही जी आहे तयारी, हे नेकलेसची तयारी करते मी. सो नेकलेससाठी मी 2 मोगरा बर्ड्स आणि त्यानंतर 1 मणी अशी स्वतःहून एक न्यू डिझाईन क्रिएट केलेली आहे इथे, जी मला रिअली खूप आवडली आहे. सिंपल सिंगल मोगरा बर्ड डायरेक्ट मी एका धाग्यात न टाकता ही अशी 3D डिझाईनप्रमाणे मी, हे बघा किती सुंदर दिसते आहे ना. ही 3D डिझाईनप्रमाणे 2 मोगरा बर्ड 1 मणी, 2 मोगरा बर्ड 1 मोती अशी डिझाईन बनवली आहे. छकुलीचा इन्स्पेक्शनचा टर्न झाला, आता तिची आई आली आहे यानी. सो यानीसुद्धा इन्स्पेक्शन करते आहे. नक्कीच मी ज्वेलरी जी आर्टिफिशियल ज्वेलरी आहे ती ऑनलाईन परचेस करू शकत होती किंवा बाहेरून विकतसुद्धा घेऊ शकत होती. दादरला, ठाणे मार्केट अशा कुठच्या मार्केटमध्ये ती अवेलेबल असते. बट आपल्याला एक हौस असते ना, आपण आपली स्वतःची तयारी करावी आपल्याला हवी तशी. सो मला काहीतरी अशी डिझाईन हवी होती जी मी स्वतः क्रिएट करते आहे माझ्या डोहाळे जेवणासाठी. सो मी अगोदर डिझाईन क्रिएट केली आणि त्याप्रमाणे मी ही ज्वेलरी बनवायला घेतली. सो हे बघा, हे दोन्ही साईडचे नेकलेसचे धागे तयार झालेले आहेत. आता नेकलेसचा जो मधला पेंडंट आहे तो बनवण्यासाठी तुम्ही कार्ड पेपरसुद्धा यूज करू शकता, पण मी इथे माझ्याकडे फोम शीट होती अवेलेबल, ती यूज केली की जेणेकरून त्याला बॅक साईडला किंवा फ्रंट साईडला आणखीन पेपर स्टिक करावा लागणार नाही. तर ही माझ्याकडे स्पार्कलिंग फोम शीट होती, ती मी चंद्रकोर आकारामध्ये कट करून घेतली आहे. हे सगळं प्रिपरेशन रात्रीच्या टायमाला करत होती, त्यामुळे डोळ्यांवर खूपच झोप येत होती, बट हे करायचंच होतं. सो इथे फोम शीटला मी पेन्सिलने असं होल मारून घेतलं आणि त्याच्यामध्ये हे जे काही मी फ्लावर्स तयार केलेले होते कलर कॉम्बिनेशनमध्ये ते असे फ्लावर्स मी अरेंज करण्यासाठी रात्रीचे 2 वाजून गेलेले करत आहे. त्यांना मी ॲक्च्युली ग्लूगनने परत एकदा स्टिक करणार आहे. मला 7 फ्लावर्सची चंद्रकोर हवी आहे, चंद्रकोरचं पेंडंट हवं आहे. सो त्याच्यासाठी आधी मी फ्लावर्स अरेंज करून घेतले 7 फ्लावर्स, आणि जसे ते अरेंज झाले तसं मी त्यांना स्टिक करून घेतलं ग्लूगनने. आणि हे माझ्याकडे आहेत अवेलेबल पोलन्स, जे शिमरी पोलन्स आहेत क्रीम कलरचे. सो ते मी जो गॅप प्रत्येक फ्लावरच्या मध्ये थोडासा गॅप क्रिएट करून 1 साईड ईच असे दोन्ही पोलन्स लावलेले आहेत इथे. ग्लूगनचा एक मेजर यूजफुल जे आहे ग्लूगन, की तुम्ही पटकन याने स्टिक करू शकता, प्रेस केलं की स्टिक होतं. तर माझी चंद्रकोरचं पेंडंट नेकलेस तयार झालेलं आहे. ते फायनल लुक कसं आहे ते तुम्हाला लवकरच कळेल. तर इथे मी हे जे आता बनवते आहे ते आहे कमरपट्टा. तर कमरपट्ट्यासाठी ही जी डिझाईन आहे ही डिझाईनसुद्धा मी स्वतः क्रिएट केली आहे. एक लेस घेतली, लेसवरती आता ह्याच्यामध्ये मला जास्त कमरपट्टाचा हेवी नको आहे की त्याने सगळं बाकीचा लुक असा हाईड केला जाईल. सो मी कमरपट्टा थोडा साधा ठेवला आहे. त्याच्यामध्ये मी ही खाली गोल्डन कलरची जी लेस आहे त्याच्यावरती सनफ्लावर, आणि सनफ्लावरवरती हे माझ्याकडे डायमंड्स होते, राणी कलरचा मध्ये डायमंड आहे आणि त्याला गोल्डन कलरचे बाजूने असे छोटे छोटे मणी आहेत, तर ते मी मध्ये स्टिक केले. कमरपट्टा बनवायच्या आधी ही जी लेस आहे ही माझ्या कमरेला लावून मी आधी मेजर केली. प्रॉपर मेजर केल्यानंतर मग मी त्याचा सेंटर घेतला आणि सेंटरच्या फ्लावरपासून ही सुरुवात केली. सो हा मधला सेंटर सनफ्लावर लावल्यानंतर दोन्ही साईडला 7 असे मोगरा बर्ड्स मी लावले आहेत. आणि ह्याच्यामध्ये पण मला 3D मोगरा बर्ड्स लावायचे होते, म्हणून मी 2 लेयर खाली आणि 1 लेयर वरती अशा प्रकारे मोगरा बर्ड्स लावले आहेत.
त्याच्यानंतर 7-7चा काउंट जेव्हा तुम्ही एकसारखा काउंट घ्याल तेव्हा कसं ते इक्वली डिस्ट्रीब्यूट होऊन छान दिसतं ते. सेम पोलन्स मी यूज केले आहेत इथे सुद्धा. तर त्याचे पोलन्सचे जे काही देठ होते ते मी इथे कट केले आहेत. थोडंसं सनफ्लावर असं वरती उचलून मी गॅप क्रिएट केला. त्या गॅपमध्ये ग्लूगनने ग्लू इन्सर्ट केलं आणि त्याच्यानंतर हे पोलन्स मी त्याच्यामध्ये इन्सर्ट करून प्रेस केले. राणी कलरच्या या सनफ्लावरला ही व्हाईट क्रीमिश कलरच्या पोलन्सची जी बॉर्डर आहे ती खरंच खूप छान दिसते. आणखीन वाढवण्यासाठी मी त्याला मोगरा बर्डची ही सिंगल जी माळ बनवलेली होती कटिंगमध्ये, ती 2 फ्लावर्सच्या मध्ये अशी राऊंड रिंग म्हणजे आपलं लटकन अशा प्रकारे बनवायचं होतं. फायनल सो मी इथे मोगरा बर्डची नक्की सांगा कसं वाटतं इथे. ही आहे बाजूबंदची तयारी. बाजूबंदमध्ये सुद्धा मी 4 मोगरा बर्ड्सची अशी लाईन लावली आणि त्याच्यावरती 2-2 अशी लावून 3D बनवलं आहे. ही जी तयारी करते ही मी शेल्याची तयारी केली आहे. बट अनफॉर्च्युनेटली मला घाई एवढी होती की मी शेला घ्यायलाच विसरले आणि फोटोशूटमध्ये शेला आलाच नाही आहे. या माझ्याकडे सिल्क थ्रेड ज्वेलरीसाठी बनवायच्या होत्या. त्या बँगल्स ऑलरेडी होत्या. माझ्या साईडच्या या बँगल्स मी चूज केल्या आणि त्याच्यावरती मी हे मोगरा बर्ड्स सगळ्या साईडने स्टिक केले. सो मला बँगल्सला लटकन खूप लावायची अशी आवड होती. सो ही लटकनची जी डिझाईन मी क्रिएट केलेली त्याप्रमाणे मी माझ्या बँगल्स तयार केल्या. किती क्यूट दिसत आहेत ना. दादा हे सगळं करता करता रात्रीचे 3:15 झालेत. आमची यानी झोपलेली आहे. चकुलीसुद्धा झोपी गेली आहे. सो सेम वे मी माझी सेकंड बँगल्ससुद्धा तयार करून घेतली. लटकन खूपच छान दिसत होतं. फायनल फोटोशूटमध्ये तुम्हाला कळूनच येईल. आता ही तयारी होती हेअर ब्रॉच बनवण्याची. तर हेअर ब्रॉचची डिझाईन मी स्वतः क्रिएट केलेली. त्याप्रमाणे हे जे गोल्डन शिमरी माझ्याकडे पोलन्स होते ते मी इथे ह्या तारेला आधी गुंडाळून घेतले आणि त्याच्यावरती पुन्हा मला इथे 7 फ्लावर्सचीच म्हणजे हे ब्रॉच बनवायचा होता 7 रोजेसचा. सो सेम वे खाली सनफ्लावर त्याच्यावरती मी बेबी पिंक कलरचं फ्लावर स्टिक करून हे जे काही आहे ब्रॉचमध्ये आधी स्टिक करून घेतले, अरेंज करून घेतले आणि त्यानंतर मी त्यांना स्टिक केलं आहे. फायनल ब्रॉच तुम्हाला फायनल फोटोशूटमध्ये नक्कीच दिसेल. त्या ज्वेलरीच्या मध्ये हा बेस होता तयारी काढून घेतला आणि त्यालाच मी डोहाळे जेवणाच्या ज्वेलरीमध्ये मकर संक्रांतीची जी आपली ज्वेलरी असते. कानातल्यांची डिझाईनसुद्धा मी स्वतः क्रिएट केलेली. कानातले मला जास्त भरीव नको होते म्हणून मी सिंपल ठेवले. तर हे आहे कानातल्यांचं लटकन आणि हा त्याचा आहे बेस. ज्वेलरी बनवण्याचं मटेरियल माझ्याकडे ऑलरेडी सगळं काही होतं. त्याचप्रमाणे मी ते यूज केलं. त्यामुळे मी बाहेरून ज्वेलरी परचेस करण्याचा, ऑनलाईन परचेस करण्याचा नाहीच डिसिजन घेतला. सो इथे ग्लूगनने व्यवस्थित स्टिक केलं, प्रेस करून घेतलं आणि ते ड्राय होण्यासाठी ठेवून दिलं. सो ही आहे रिंग. क्यूट दिसते ना. आणि हे आहेत माझे इयरिंग्स. हेअर ब्रॉचमध्ये मला त्याला मोरपीस लावायचे होते खाली. सो माझ्याकडे मोरपीस सुद्धा अवेलेबल हे लटकन म्हणून मी 2 मोगरा बर्ड्स आणि सिंगल मनी यूज करून लटकन बनवलेलं आहे आणि स्टिक केलं आहे.